नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या MPSC GS स्टडी यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आज आपण करंट बघणार आहोत आणि करंटमधील 2025चा पार्ट बघणार आहोत आणि काही महत्त्वाच्या 2024 मधील घडामोडी सुद्धा बघणार आहोत. तर चला बघूया. तेलंगणा राज्याने अनुसूचित जाती वर्गीकरण लागू केले. तेलंगणा सरकारने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लागू केले. असे वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा हे देशातील पहिलेच राज्य ठरले. 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तेलंगणा सरकारने असा आदेश काढून जाहीर केले. सरकारने आदेश काढून जाहीर केले. असे आरक्षण लागू करणारे देशातील पहिले राज्य तेलंगणा ठरले. असे आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले. त्यासाठी जो कायदा झाला त्या कायद्याचं नाव आहे तेलंगणा SC आरक्षण तर्कसंगतीकरण सुधारणा कायदा 2023 असे आहे. तेलंगणा SC आरक्षण तर्कसंगतीकरण कायदा 2025 असे कायद्याचे नाव आहे. तेलंगणा राज्याने अनुसूचित जाती वर्गीकरण लागू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल 2025 रोजी सरकारने आदेश काढून तसे जाहीर केले. असे आरक्षण वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले. जो कायदा लागू झाला त्याचं नाव काय आहे तर तेलंगणा SC आरक्षण तर्कसंगतीकरण कायदा 2025 असे या कायद्याचे नाव आहे. यासाठी तेलंगणा सरकारने उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला आणि या आयोगाचा अहवाल
सरकारने फेब्रुवारी 2025 रोजी स्वीकारला. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला. सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये आयोगाचा अहवाल स्वीकारला. उच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये आयोगाचा अहवाल स्वीकारला. यानंतर याचा उद्देश काय होता? असे वर्गीकरण लागू करण्याचा उद्देश असा होता की आरक्षणाचे समान वाटप होण्यात यावे. मुख्य उद्देश या गोष्टीचा असा होता की आरक्षणाचे समान वाटप होण्यासाठी असे वर्गीकरण लागू करण्यात आले. यानुसार अनुसूचित जातीमधील 56 समुदायांची 3 गटात विभागणी करण्यात आली. अनुसूचित समुदायांची 56 अनुसूचित समुदायांची 3 गटात विभागणी करण्यात आली. यामध्ये गट पहिला यामध्ये 1% आरक्षण, एकूण 15 जाती, सर्वाधिक मागास असलेला गट. गट दुसरा यामध्ये 9% आरक्षण, 18 जातींचा समावेश. यामध्ये सर्वात कमी लाभ मिळालेला गट. आणि गट तिसरा ,5% आरक्षण,
26 जाती सर्वाधिक लाभ मिळालेला गट. यानुसार 56 अनुसूचित समुदायांची 3 गटात विभागणी करण्यात आली. त्यामध्ये 56 अनुसूचित जाती समुदायांची 3 गटात विभागणी करण्यात आली. यामध्ये गट पहिला 1% आरक्षण 15 जाती सर्वाधिक मागास असलेला गट. त्यानंतर गट दुसरा 9% आरक्षण 18 जाती सर्वात कमी लाभ मिळालेला गट. आणि गट तिसरा 5% आरक्षण 26 जाती सर्वाधिक लाभ मिळालेला गट. अशा प्रकारे या 3 गटामध्ये विभागणी करण्यात आली. यानंतरचा दुसरा पार्ट म्हणजे भारताचे नुकतेच 53 सरन्यायाधीश नियुक्त झाले. सरन्यायाधीश. भारताचे 53 सरन्यायाधीश हे सूर्यकांत शर्मा हे आहेत. भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा हे आहेत. त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत. भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ हा 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असेल. यांच्या आधी भारताचे 52 सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती भूषण गवई होते. त्यांच्याबद्दल आपण माहिती बघू. भारताचे 52 सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे होते. त्यांनी 14 मे 2025 रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली.
14 मे 2025 रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. नागपूर असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत, जे की भारताचे सरन्यायाधीश होणारे ते तिसरे सदस्य आहेत. नागपूर असोसिएशनचे सरन्यायाधीश होणारे तिसरे सदस्य. नागपूर असोसिएशनचे सरन्यायाधीश होणारे ते तिसरे सदस्य आहेत. यामध्ये नागपूर असोसिएशनचे सरन्यायाधीश होणारे पहिले सदस्य हे न्यायमूर्ती हिदायतुल्ला हे आहेत आणि त्यानंतर न्यायमूर्ती शरद बोबडे, आणि तिसरा क्रमांक हा न्यायमूर्ती भूषण गवई यांचा लागतो. महाराष्ट्रातील सरन्यायाधीश होणारे ते 8वे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रामधील सरन्यायाधीश होणारे आठवे व्यक्ती ठरले. महाराष्ट्रामधील सरन्यायाधीश होणारे 8वे व्यक्ती ठरले. यानंतर सिक्कीम राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली हे बघणार आहोत आपण. आणि त्यानंतर एक महाराष्ट्रात महत्वाची एक परिषद पार पडली ती बघणार आहोत. सिक्कीम राज्याला 50 वर्षे पूर्ण. सोळा मे 2025 रोजी सिक्कीम राज्याला 50 वर्षे पूर्ण. सोळा मे 1975 रोजी 36व्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम हे भारतातील 22वे राज्य ठरले. 16 मे 1975 नुसार घटनादुरुस्ती 36वी यानुसार सिक्कीम हे भारताचे 22वे राज्य बनले. सोळा मे 2025 रोजी सिक्कीम राज्याला 50 वर्षे पूर्ण झाली. 16 मे 1975 नुसार घटनादुरुस्ती 36वी यानुसार सिक्कीम हे भारताचे 22वे राज्य बनले. यानंतर 1974 मध्ये 35व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 2A नुसार
सिक्कीम राज्य हे भारताचे संघराज्यीय सहयोगी राज्य बनले होते. 1974 मध्ये 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीम हे कलम 2A नुसार भारतीय संघराज्याचे सहयोगी राज्य बनले होते. 1974 मध्ये 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीम हे कलम 2A नुसार भारतीय संघराज्याचे सहयोगी राज्य बनले होते. 16 मे 2025 रोजी सिक्कीम राज्याला 50 वर्ष पूर्ण. 16 मे 1975 नुसार घटना दुरुस्ती 36वी यानुसार सिक्कीम हे भारताचे 22वे राज्य ठरले. यानंतर 1974 मध्ये त्याआधी 35वी घटना दुरुस्तीनुसार सिक्कीम हे कलम 2A नुसार भारतीय संघराज्याचे सहयोगी राज्य बनले होते. यानंतर सिक्कीम या राज्याला फक्त भारतातील पश्चिम बंगाल या एकमेव राज्याची सीमा लागलेली आहे. सिक्कीम राज्याबद्दल थोडी माहिती बघू. त्यामध्ये सिक्कीम राज्याला पश्चिम बंगाल, या एकमेव राज्याची सीमा लागलेली आहे. कलम 371F हे कलम सिक्कीम राज्याला विशेष अधिकार तरतुदी प्रदान करते. कलम 371F हे कलम सिक्कीम राज्याला विशेष तरतुदी प्रदान करते. पहिले 100% सेंद्रिय राज्य सिक्कीम. पहिले 100% सेंद्रिय असणारे राज्य म्हणजे सिक्कीम. सिक्कीम राज्याला पश्चिम बंगाल या एकमेव राज्याची सीमा लागलेली आहे. कलम 371F हे कलम सिक्कीम राज्याला विशेष तरतुदी प्रदान करते. त्यानंतर पहिले 100% सेंद्रिय असणारे राज्य सिक्कीम. यानंतर महाराष्ट्रात एक परिषद पार पडली, महत्वाची परिषद पार पडली, ती बघू. महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची परिषद पार पडली 22 फेब्रुवारी 2025 रोजी. 27वी पश्चिम विभागीय परिषद महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी पार पडली. त्याबद्दल माहिती बघू. पश्चिम विभागीय परिषद
ठिकाण पुणे या ठिकाणी पार पडली. त्याच्यानंतर आवृत्ती या परिषदेची आवृत्ती ही 27वी परिषद होती. अध्यक्ष कोण होते? तर या परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे होते. महाराष्ट्रामध्ये ही परिषद 8व्यांदा पार पडली. आठवी वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये ही परिषद 8 वेळा पार पडली. त्यामध्ये 7 वेळ ही परिषद मुंबई या ठिकाणी पार पडली. 7 वेळा मुंबईमध्ये. महाराष्ट्रामध्ये ही परिषद 8 वेळा पार पडली. 7 वेळा मुंबईमध्ये आणि 8व्या वेळेस पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात पार पडली. या परिषदेमध्ये गुजरात, गोवा, महाराष्ट्र हे राज्य आणि दादरा नगर हवेली व दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश होतो. गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र हे राज्य आणि दादरा नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. पश्चिम विभागीय परिषद ठिकाण पुणे या ठिकाणी पार पडली. आवृत्ती 27वी परिषद होती. या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे होते. महाराष्ट्रामध्ये 8वी वेळ होती. 8व्यांदा महाराष्ट्रामध्ये पुणे येथे पार पडली आणि याआधी 7 वेळा मुंबई या ठिकाणी पार पडली. यानंतर या परिषदेमध्ये गुजरात, गोवा, महाराष्ट्र हे राज्य येतात आणि दादरा नगर हवेली आणि दीव व दमण हे केंद्रशासित प्रदेश येतात. ही परिषद केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आंतरराज्यीय सचिवालयाच्या परिषदेद्वारे राबवली जाते. केंद्रीय मंत्रालयाच्या आंतरराज्यीय परिषदेद्वारे सचिवालयाच्या परिषदेद्वारे राबवली जाते. केंद्रीय मंत्रालयाच्या आंतरराज्यीय सचिवालयाच्या
परिषदेद्वारे ही परिषद राबवली जाते. पदसिद्ध अध्यक्ष या परिषदेमध्ये पदसिद्ध अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. उपाध्यक्ष हे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात. आळीपाळीने संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात. सदस्य राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत नायब राज्यपाल किंवा प्रशासक. पश्चिम विभागीय परिषद केंद्रीय मंत्रालयाच्या आंतरराज्यीय सचिवालयाच्या परिषदेद्वारे ही परिषद राबवली जाते. पदसिद्ध अध्यक्ष या परिषदेचे हे केंद्रीय गृहमंत्री असतात. त्यानंतर उपाध्यक्ष आळीपाळीने संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि या परिषदेचे सदस्य हे राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत नायब राज्यपाल किंवा प्रशासक असतात. तसेच या परिषदेमध्ये प्रत्येक राज्यातील दोन मंत्री राज्यपाल नामनिर्देशित करतात. प्रत्येक राज्यातील दोन मंत्री राज्यपाल हे नामनिर्देशित करतात. या परिषदेची स्थापना ही 1957 मध्ये झालेली आहे. या परिषदेची स्थापना ही 1957 मध्ये झालेली आहे. 1957 मध्ये स्थापना ही राज्य पुनर्रचना कायदा 1956 याद्वारे झाली आहे. परिषदेची स्थापना ही 1957 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा 1956 याद्वारे झाली आहे. 1957 मध्ये या कायद्याद्वारे राज्य पुनर्रचना कायदा 1956 याद्वारे एकूण 5 परिषदा स्थापन करण्यात आल्या. एकूण 5 परिषदा त्यामध्ये उत्तर, मध्य, त्याच्यानंतर पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या परिषदा स्थापन करण्यात आल्या. पश्चिम विभागीय परिषद यामध्ये प्रत्येक राज्यातील 2 मंत्री राज्यपाल नामनिर्देशित करतात. त्यानंतर या परिषदेची स्थापना 1957 मध्ये झाली. राज्य पुनर्रचना कायदा 1956 द्वारे या परिषदेची स्थापना झाली
एकूण 1957 मध्ये एकूण 5 परिषदा स्थापन करण्यात आल्या. त्या कोणत्या? उत्तर विभागीय परिषद, मध्य विभागीय परिषद, त्यानंतर पूर्व विभागीय परिषद, दक्षिण विभागीय परिषद आणि पश्चिम विभागीय परिषद. पश्चिम विभागीय परिषदमध्ये कोणकोणते राज्य येतात? तर त्यामध्ये गुजरात, गोवा, महाराष्ट्र हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर दादरा नगर हवेली आणि दीव व दमण हे केंद्रशासित प्रदेश. यानंतर ईशान्येकडील जे राज्य आहे त्यासाठी एक स्पेशल वेगळी परिषद आणि वेगळ्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली आहे. ईशान्येकडील राज्यांसाठी ईशान्य पुनर्रचना कायदा 1972 नुसार त्या ठिकाणी परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. ईशान्य पुनर्रचना कायदा 1972 यानुसार ईशान्य परिषदेची स्थापना. ईशान्य पुनर्रचना कायदा 1972 या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची स्थापना. ईशान्य पुनर्रचना कायदा नाही आहे हा, ईशान्य परिषद कायदा म्हणता येईल याला. ईशान्य परिषद कायदा. ईशान्य परिषद कायदा 1972 यानुसार ईशान्य परिषदेची स्थापना. पश्चिम विभागीय परिषदेची तसेच इतर 5 विभागीय परिषदेची स्थापना ही राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार. त्याचप्रमाणे ईशान्य परिषदेची कायदा ईशान्येकडील राज्यांसाठी वेगळी परिषद आहे. त्यासाठी ईशान्य परिषद कायदा 1972 यानुसार ईशान्य परिषदेची स्थापना. यानंतर जी पहिली पश्चिम विभागीय परिषद होती ती 1957 मध्ये पार पडली. पश्चिम विभागीय परिषद पहिली पश्चिम विभागीय परिषद पहिली पश्चिम विभागीय परिषद 1957 मध्ये म्हैसूर या ठिकाणी पार पडली. पहिली पश्चिम विभागीय परिषद 1957 मध्ये म्हैसूर या ठिकाणी पार पडली. आणि आताची जी झाली हे 27वी होती ते पुणे या ठिकाणी पार पडली महाराष्ट्रामध्ये एकूण 8 वेळा ही परिषद पार पडली. त्यापैकी 7 वेळा मुंबईत आणि 8व्यांदा पुणे या ठिकाणी. तर 26वी परिषद पश्चिम विभागीय परिषद 26वी परिषद ही गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली. पश्चिम विभागीय परिषद 26वी गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली. या समोर बघूया आपण. जे 1 जुलै 2024 रोजी 3 कायदे लागू झाले होते, 3 फौजदारी कायदे, त्याची 100% अंमलबजावणी करणारे चंदीगड हे पहिले राज्य ठरले. त्याबद्दल बघू. 3 डिसेंबर नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारे चंदीगड पहिले राज्य.
नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारे चंदीगड हे 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य. नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारे चंदीगड हे पहिले राज्य. 3 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. तीन नवीन कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी करणारे पहिले राज्य चंदीगड. 3 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की 3 नवीन कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी करणारे पहिले राज्य म्हणजे चंदीगड. या कार्यक्रमाची एक थीम होती सुरक्षित समाज, विकसित भारत आणि शिक्षेपासून न्यायापर्यंत. सुरक्षित भारत, सुरक्षित समाज, विकसित भारत आणि शिक्षेपासून शंभर टक्के नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारे चंदीगड हे पहिले राज्य ठरले. 3 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की 3 नवीन कायद्यांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य म्हणजे चंदीगड. सुरक्षित समाज, विकसित भारत आणि शिक्षेपासून न्यायापर्यंत ही या कार्यक्रमाची थीम होती. भारतीय न्याय संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. या कायद्यांची अंमलबजावणी करणारे 100% यशस्वी अंमलबजावणी करणारे पहिले राज्य. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांची 100% यशस्वी अंमलबजावणी करणारे पहिले राज्य म्हणजे चंदीगड. हे कायदे 1 जुलै 2024 पासून अंमलात आले.
1 जुलै 2024 पासून अंमलात आली. यानंतर महाराष्ट्राची 15वी विधानसभा निवडणूक झाली, त्याबद्दल बघू थोडीफार माहिती. महाराष्ट्राची 15वी विधानसभा. महाराष्ट्राची 15वी विधानसभा या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. 31वे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मुंबई येथील आझाद मैदान येथे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. एकतीसवे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची 15वी विधानसभा. महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेचे 31वे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबई येथील आझाद मैदानात त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांनी थोडी त्यांच्याबद्दल माहिती बघू. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2014 ते 19 पहिल्यांदा मुख्यमंत्री. 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सरकारचे 72 तासांसाठी मुख्यमंत्री. आणि 2024 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ. दोन 2014 ते 19 या काळात पहिल्यांदा मुख्यमंत्री. 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सरकारचे 72 तासांसाठी ते मुख्यमंत्री झाले होते आणि त्यानंतर 2024 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ. देवेंद्र फडणवीस हे 2019 ते 2022 या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेते होते. ते 22वे विरोधी पक्षनेते होते.
त्यानंतर 2022 ते 24 या काळात उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले पहिले नेते हे देवेंद्र फडणवीस ठरले. मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे पहिले नेते ठरले. आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री होणारे सुद्धा ते पहिले नेते ठरले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री होणारे पहिले नेते ठरले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले पहिले नेते ठरले आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री होणारे सुद्धा पहिले नेते ठरले. राज्याच्या इतिहासात फक्त 2 मंत्र्यांनी सलग 5 वर्षांचा आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये एक वसंतराव नाईक आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. राज्याच्या इतिहासात फक्त सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे 2च मुख्यमंत्री आहेत. पहिले म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरे श्री देवेंद्र फडणवीस. श्री वसंतराव नाईक आणि श्री देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील तरुण मुख्यमंत्री होणाऱ्यापैकी दुसरे मुख्यमंत्री ठरले. पहिले तरुण मुख्यमंत्री शरद पवार होते. वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. दुसरे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे वयाच्या 44व्या वर्षी सीएम झाले होते. पहिले तरुण मुख्यमंत्री शरद पवार वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री. त्यानंतर दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस 44व्या वर्षी मुख्यमंत्री.
त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. उपमुख्यमंत्री म्हणून 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. मध्ये मुख्यमंत्रीपद अस्तित्वात आले. 1978 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद अस्तित्वात आले. 1978 मध्ये उपमुख्यमंत्रीपद मध्ये उपमुख्यमंत्रीपद हे पद अस्तित्वात आले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अवाजवी मतदानाने राहुल नार्वेकर यांची निवड झाली. ते बघू. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. सोळावे अध्यक्ष ठरले. दुसरे तरुण अध्यक्ष ठरले शिवराज पाटील चाकूरकर यांच्यानंतर सर्वात तरुण असणारे दुसरे अध्यक्ष ठरले. शिवराज पाटील चाकूरकर हे वयाच्या 42व्या वर्षी विधानसभा अध्यक्ष झाले, तर राहुल नार्वेकर हे वयाच्या 47व्या वर्षी अध्यक्ष होणारे दुसरे तरुण व्यक्ती ठरले. त्यानंतर सलग अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे बाळासाहेब भारदे यांच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत. 16वे अध्यक्ष ठरले आहेत ते. यानंतर विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबर रोजी त्यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. राहुल नार्वेकर अध्यक्ष 9 डिसेंबर रोजी अवाजवी मतदानाने त्यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. सलग अध्यक्ष होणारे दुसरे व्यक्ती.
यानंतर विधान परिषद सभापती, प्राध्यापक राम शिंदे, यांची 19 डिसेंबर रोजी बिनविरोध निवड झाली. विधान परिषद सभापती हे पद 2022 पासून हे पद रिक्त होते. यांच्या आधी रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती होते. यानंतर मंत्रिमंडळात झालेला शपथविधी थोडक्यात बघू. 15 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाला. (1991) नंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये शपथविधी झाला. (15 डिसेंबर रोजी नागपूर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाला. 1991 नंतर पहिल्यांदा शपथविधी नागपूरमध्ये झाला. यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यापैकी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. 4 महिला मंत्री. त्यापैकी 2 महिला कॅबिनेट मंत्री तर 2 महिला राज्यमंत्री. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या ही 288 आहे. विधानसभा सदस्य 288. 288 पैकी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 15% सदस्य असू शकतात. (288 सदस्यांपैकी 15% ही मंत्रिमंडळाची सदस्य संख्या असावी. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 43 मंत्री असू शकतात. 43च्या वर महाराष्ट्रामध्ये मंत्री राहू शकणार नाहीत. एकूण मंत्री महाराष्ट्रामध्ये 43 असू शकतात. सध्या मंत्री किती आहेत? 39 आहेत. त्यापैकी 33 हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि 6 हे राज्यमंत्री आहेत. 15 डिसेंबर 2024 नागपूर येथे शपथविधी पार पडला. नवीन मंत्र्यांचा शपथविधी 1991 नंतर पहिल्यांदा नागपूर येथे शपथविधी पार पडला. त्यामध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यापैकी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. पूर्ण मंत्र्यांमध्ये एकूण 4 महिला मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यापैकी 2 महिला हे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली तर 2 महिलांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? एकूण 288. सदस्य संख्येच्या मंत्रिमंडळात सदस्य हे 15%पेक्षा जास्त नसावेत. म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 43 मंत्री राहू शकतात. सध्या आहेत 39. ठीक आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबू आपण आणि पुढील माहिती आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.